प्रथमतः मी सगळ्या पक्षातले खासदार, प्रामुख्याने जे आमचे डेप्युटी स्पीकर आहेत राज्यसभेच्या खासदार वंदनाताई चव्हाण, शिवसेनेचे गटनेते लोकसभेचे खासदार विनायक राऊत, जे पत्रकार परिषदेला उपस्थित नाही आहेत पण त्यांची फ्लाईट असल्यामुळे ते गेले, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार येणार होते पण तब्येत बरी नसल्यामुळे काँग्रेसने आमदार संग्राम थोपटेंना पाठवलेलं आहे. मी संभाजी छत्रपती सर्वांचं मनापासून प्रथमतः आभार व्यक्त करतो. महामहिम राष्ट्रपतीजींना आम्ही सविस्तर पद्धतीने 20 ते 25 मिनिटं जी आमची बैठक झाली त्यात आम्ही सविस्तर पद्धतीने सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपली सगळी बाजू मांडलेली. सुरुवात करत असतानाच आम्ही त्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे 1902ला देशात पहिलं आरक्षण दिलं होतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाला ज्याच्यात समाविष्ट केलं होतं हे त्यांना आम्ही सांगितलं. आणि मला आनंदाने सांगायचं आहे की स्वतः राष्ट्रपतीजी म्हटले की राजश्री छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत. आणि 1902च्या नंतर आपल्याला ब्रिटिशच्या राजवटीत सुद्धा आपल्याला कसं आरक्षण मिळालं तेही आम्ही त्यांना सांगितलं. आणि 1967 परत सेंटर ओबीसी मध्ये इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी हे आपल्याला आरक्षण कसं मिळालं 1967च्या नंतर ते आपलं उडलं, ही सुद्धा त्यांना सगळी आम्ही पार्श्वभूमी सांगितली. मग देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण मिळावं एक प्रवर्ग तयार करून हा दिला. त्याच्यासाठी सगळ्यांची सहमती होती. दुर्दैवाने तो 5 मेला तो टिकला नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास, आर्थिक, शैक्षणिक राहिलेला नाहीये, तो फॉरवर्ड क्लास किंबहुना डॉमिनेटिंग क्लास, पुढारलेला वर्ग आहे, असंही आम्ही त्यांच्या कानावर सगळं घातलं. आणि हे होत सगळं असताना 102 घटना दुरुस्तीमध्ये जे सेंटरचं म्हणणं होतं की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 102 घटना दुरुस्तीत तसं काही दिसत नाहीये, म्हणून 105 घटना दुरुस्ती केली आणि राज्याला अधिकार हे अबाधित आहेत हे असं स्पष्टपणाने सांगितलं. आम्ही सुद्धा केंद्र सरकारचं कौतुक केलं. कौतुक करत असताना सुद्धा लोकसभेत आणि राज्यसभेत आणि तेच आम्ही राष्ट्रपतीजींना सांगितलं की 50%च्या वर जर आपल्याला जर तिथं जायचं असेल, राज्याला अधिकार जे दिलेत आपण आम्हाला द्यायचं असेल, बाकीच्या राज्यांना जसे दिले तामिळनाडू, छत्तीसगड किंबहुना तेलंगणा असेल जसे दिलेत, पण इंदिरा साहनी केस सरळ म्हणते की तुम्ही 50%च्या वर देऊ शकत नाही. 50%च्या वर तुम्हाला कॅप वाढवायचा असेल तर तुमची असामान्य परिस्थिती म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन्स पाहिजेत. आता इंदिरा साहनीच्या केसमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं 1992च्या केसमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय की फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे दूरवर आणि दुर्गम जर तुमचा भाग असेल तर ते तुम्हाला ते आरक्षण 50%च्या वर मिळू शकते. म्हणजे आम्हाला 102 घटना 105 घटना दुरुस्तीचा राज्याला अधिकार दिले असले तरी आपण त्यात पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती केली की ही व्याख्या ह्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे जर आपल्याला बदल करता आली आणि आपण जर पार्लमेंटला किंबहुना ज्यांना ज्यांना सांगायचं तिथं आपण जर सांगू शकला तर खऱ्या अर्थाने राज्याचे अधिकार हे अबाधित राहतील असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मग आम्ही त्यांना सांगितलं की हे होतच नसेल
जर राज्याचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील आणि हा शब्द जर व्याख्या बदलायची असेल, फार फ्लंग आणि रिमोट, दूरवर आणि दुर्गम बदलायचा येत नसेल तुम्हाला, तर मग आम्हाला 50% कॅप वाढवून द्या. 50% कॅप वाढवून द्या म्हणजे कसं, उदाहरण EWS कसं वाढवलेलं आहे तसं आम्हाला तुम्ही केंद्र सरकारने ते वाढवून द्यावं, हा आम्ही त्यांना दुसरा पर्याय सांगितला. ही झाली केंद्राची जबाबदारी. आम्ही राज्य सरकारची सुद्धा काय जबाबदारी ही सुद्धा आम्ही त्यांच्या पुढं चर्चा केली. राज्य सरकारने सुद्धा पहिल्यांदा आपल्याला सामाजिक मागास, आर्थिक, शैक्षणिक करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला सामाजिक मागास आपण सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण राज्याचे अधिकार अबाधित असले तरी आपल्याला एसीबीसी स्वतःला करून घेऊ शकत नाही. उद्या आपल्याला केंद्रात सुद्धा वाढवून घ्यायचे असतील तरी आपण स्वतःला एसीबीसी झालो नाही तर त्याच्यात काही अर्थच राहणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या आमच्या सविस्तरपणाने आमच्या सर्वांच्याकडे त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यांनी हे शब्द वापरले की मी तुम्हाला पेशंट हिअरिंग दिलेलं आहे. पेशंट हिअरिंग म्हणजे मी तुमचं शांतपणाने सगळं ऐकून घेतलेलं आहे, मला थोडा वेळ द्या, ह्याचा मी अभ्यास करतो आणि पुढची दिशा काय असेल हे आम्ही तुम्हाला कळवतो असं सांगितलं. आणि एकंदरीत आम्ही समाधानी आहोत. चांगल्या पद्धतीने ते आमच्याकडनं, नुसतं माझ्याकडून नाही तर त्यांनी सगळ्या खासदारांच्याकडनं, आमदारांच्याकडनं आपापले मत जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ त्यांनी दिला. आणि म्हणून मी राष्ट्रपतीजींचं मनापासून परत एकदा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही सर्व पक्षातल्या सर्व खासदारांच्या वतीनं आणि आमदारांच्या वतीनं सगळ्या पक्षातल्या वतीनं आम्ही मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. राजे, संपूर्ण बैठक झाली परंतु राष्ट्रपतींना काही सांगितले का की केंद्र सरकारशी या संदर्भामध्ये चर्चा करू, संसदीय कार्यमंत्र्यांशी या संदर्भामध्ये चर्चा करू, सल्लामसलत करू आणि काही सल्ले देऊ असं काय सांगितलं का? नाही, राष्ट्रपतीजींनी त्यांचे शब्द आहेत. राष्ट्रपतीजी काय म्हटले की मी तुम्हाला पेशंट हिअरिंग दिलेलं आहे, मी पूर्णपणे तुमची बाजू ऐकून घेतलेली आहे, त्याचा मी पूर्ण त्याचा अभ्यास करेन आणि जे काही त्यांना करायचंय ते त्या पद्धतीने करतील. जे निवेदन आपण राष्ट्रपतींना दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की केवळ मराठा रिझर्वेशन नव्हे तर देशभरामध्ये जे कम्युनिटी आहेत त्या सगळ्यांचा विचार करावा. एक प्रकारे हा संपूर्ण देशाचा प्रश्न तुम्ही राष्ट्रपतींकडे मांडला. नाही, तसंच आहे ना. म्हणजे थोडक्यात ज्यावेळी तुम्ही राज्याचे अधिकार अबाधित, ज्यावेळी तुम्ही म्हणता 105 घटना दुरुस्ती, तो स्टान्स हा इंदिरा सानेच्या माध्यमातून जे फारलंग आणि रिमोट एरियाचा जो विषय येतो तो सगळ्यांनाच लागू होतो. उद्या आपल्याला ह्यातनं जर साधता येत नसेल तर आपल्याला मग दुसरा मार्ग घ्यायचा असेल तो सगळ्या देशातल्या लोकांना, मराठा समाजाचं हे निमित्त आहे. हे सगळ्या ज्या लोकांना एसीबीसीचं आरक्षण मिळेल त्यांना सगळ्यांना हा लागू होणार आहे. एकत्रित सगळ्यांचा विषय मांडल्यामुळे हा विषय आणखी जटिल होईल, अवघड होईल केंद्रासाठी असं वाटतं. नाही, आम्ही काही राजकीय भाषण आम्हाला काही करायचं नाही. आमचा हेतू एकच आहे की हा गरीब मराठा समाज आहे, या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा. ते व्यथित आहेत, दुःखी आहेत. आणि जी शिवाजी महाराजांची भूमिका होती की माझं राज्य हे नुसतं मराठ्यांचं नाही आहे, हे 18 पगड जात 12 बलुतेदारांचं आहे. शाहू महाराजांनी सुद्धा 200 वर्षानंतर काय केलं, नुसतं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजात समावेश केला. आमचं एकच हेतू आहे बोलण्याचा की एका छताखाली या सगळ्या समाज लोकांना आणावं, एवढीच आमची विनंती. तुमच्यासोबत भाजपचे खासदार पण होते, तुमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्याला भाजपच्या खासदारांनी किंवा भाजपतर्फे सहमती दर्शवलेली आहे. नाही, पण ते आज आले, ते आनंद आहे ना, आनंदाचं आपण कौतुक करायला. हा महत्वाचा मुद्दा आहे की बॅकवर्ड आयोग म्हणजे की राज्याची इथं जबाबदारी तुम्ही केंद्राची पण सांगितली, पण राज्याला आता ही सुरुवात करावी लागेल. कारण काय की थेट राष्ट्रपतीकडे येणं असं वाटत नाही का प्राथमिक शिक्षणानंतर डायरेक्ट PhD केल्यासारखं? त्याला टप्पे हे निश्चित आहेत. पहिला टप्पा हा राज्याचाच आहे आणि मी तो उद्धवजींना सुद्धा सांगितलंय, अशोकरावजींना सुद्धा सांगितलंय की तुम्ही रिव्ह्यू पिटिशनचा निकाल लागेपर्यंत थांबू नका. तुम्ही इन द मीन टाईम तुम्ही समिती स्थापन करू शकता आणि समिती स्थापन करून ज्या गायकवाड अहवालामध्ये त्रुटी आहेत ते भोसले समितीने 12 मुद्दे दिलेले आहेत, ते 12 मुद्दे तुम्ही त्याचा इम्प्लिमेंट करा आणि त्याचं होमवर्क सुरू करा ना. तुम्ही रिव्ह्यू पिटिशनचा निकालासाठी वाट बघायची काही गरज नाहीये. पण या आजच्या या सगळ्या महत्वाची बैठक होती, राष्ट्रपतीकडे जाऊन निवेदन देऊन त्यांना अनेक गरजेचं होतं. राज्यातील महत्वाचे नेते सुप्रियाताई इथे नाहीयेत, बाळासाहेब थोरात नाहीयेत, अशोक चव्हाण जे समितीचे अध्यक्ष आहेत, असं वाटत नाही का की गांभीर्य वाटत नाही. हा मुद्दा एकदम साफ चुकीचा आहे तुमचा.
आज सुप्रियाताई आल्या नाहीत आणि वंदनाताई आले म्हणजे काय फरक आहे? एकूण एकच आहे ना ते. नाही नाही असं नाही 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 हा मुद्दा हा कोणाला बोलवायचा विषय नाहीये. नाही 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 हा मुद्दा तुमचा साफ चुकीचा आहे. नाही नाही पण मी सांगतो तुम्ही प्रश्न विचारला ना, तुम्ही प्रश्न विचारला तर माझं काम उत्तर द्यायचं ना. विषय असा आहे की पक्षप्रमुखांना मी स्वतः फोन केले आणि पक्षप्रमुखांना सांगितलं की तुमचा प्रतिनिधी द्यावा. आता कोण प्रतिनिधी देतील तो त्यांचा अधिकार आहे, पण ह्याच्यात हा सिनियर आहे हा ज्युनियरचा विषय नाही आहे. इथं त्यांचा प्रतिनिधी येणं हे महत्वाचं आहे. जे चांगलं घडते त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा तो सिनियर आला नाही ज्युनियर आला नाही हे काय चर्चेचा विषय नाही. चर्चेचा विषय काय चर्चेचा कोणी दांडी मारली नाही. चर्चेचा विषय हा आहे चर्चेचा विषय हा आहे की पहिल्यांदा एका प्लॅटफॉर्मवर सगळ्या पक्षातले लोक आलेत. सगळ्या पक्षातल्या लोकांची इच्छा आहे की आपल्याला गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा. ही चांगली बाब आहे ना, हे घ्यावं आपण. चला या भेटीनंतर प्रधानांची भेट घेण्याचा काही विचार आहे का? केवळ राष्ट्रपतींना हस्तक्षेप करा असं म्हटलं नाही. दोन वेगळे विषय दोन वेगळे विषय आहेत की पंतप्रधानांनी आमची व्यथा ऐकून घ्यावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे. माझी एकट्यांची नाही, सगळ्यांची इच्छा आहे. अपॉइंटमेंट म्हणायचं म्हटलं तर मला लगेच मिळते, पण हा समाजाचा विषय. समाजाला त्या भावना ह्या पार्लमेंटमध्ये आता सगळ्यांनी बोलून दाखवलेत. लोकसभेत सुद्धा मांडले आहेत, राज्यसभेत सुद्धा मांडलेत. आता विषय त्यांना माहिती आहे. नुसतंच भेटीने सगळ्या गोष्टी साध्य होतं असं नाही, पण भेटीमुळे काय होते एक इन्फॉर्मल चर्चा होते. पण आता सगळा विषय सगळ्यांना माहिती आहे की नेमकं काय पाहिजे. राजे इथल्या चर्चेनंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंशी पण काय चर्चा करणार का? कारण जे मुद्दे आले की राज्याकडून पण सर्वे होणं स्पष्ट मुद्दे की राज्यांनी राज्याची जबाबदारी पार पाडायला पाहिजे, केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडायला पाहिजे. म्हणजे आणि म्हणून हे सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय मार्ग काही निघत नाही. आणि म्हणून उद्धवजींना मी सांगितलंय, मी ह्यांना सुद्धा सांगितलंय आपलं अशोकरावजी चव्हाणांना, पहिलं आपल्याला मागासवर्गीय आयोग गठीत करून आपल्याला सामाजिक मागास परत एकदा सिद्ध करावं लागेल. तसेच केंद्राची जबाबदारी फार फ्लंग अँड रिमोट जी मी म्हणतो हा शब्द बदलायला पाहिजे. किंवा आपल्याला असामान्य परिस्थिती कशी निर्माण करता येईल ह्याच्यावर केंद्राने लक्ष घालायला पाहिजे. 1992चा निकाल हा घेऊन आपण जाऊ शकत नाही पुढं. प्लस हे नाही होत असेल तर 50%चा कॅब EW सरकार कसा वाढवता येईल ह्याच्याकडे सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे.